तर गेल्या लेक्चरमध्ये आपण एक कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम केला HTML वापरून आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला प्लेन जावास्क्रिप्ट वापरली आणि प्लेन जावास्क्रिप्टमध्ये एखाद्या टेक्स्ट बॉक्सची आपल्याला व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल तर आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID असं एक लेंदी कोड लिहायचो. मग तो लेंदी कोड आपल्याला शॉर्टमध्ये करण्यामध्ये कोणी मदत केली तर jQueryने केली. मग jQueryचा ऑनलाईन CDN तुम्ही वापरू शकता, इथे ऑनलाईन पाथ टाकू शकता किंवा ती ऑफलाईन डाउनलोड करून तुम्ही अशा प्रकारे तिचा पाथ देऊ शकता. इथे दिलं आहे तसा. मग आपण एक अप्रोच बघितला होता. त्या अप्रोचमध्ये काय होतं, इथे बटनला ऑन क्लिक नावाचं ॲट्रिब्यूट आपण वापरलं आणि त्याला व्हॅल्यू दिली त्या फंक्शनचं नाव जे या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॉल व्हायला पाहिजे. ही एक पद्धत बघितली. मग याची एक दुसरी पद्धत तुम्हाला दाखवतो जी मॉडर्न अप्रोच आहे किंवा कंपन्यांमध्ये जास्त वापरली जाते. सध्याची पद्धत काय आहे ही आता तुम्हाला दाखवली ती, ज्याच्यामध्ये आपण वरती ही फंक्शन्स डिफाईन करून ठेवतो. ही सगळी फंक्शन्स डिफाईन करून ठेवतो आणि इथे ऑन क्लिक इज इक्वल टू आपण ती फंक्शन्स इथे कॉल करतो. या बटनला क्लिक केल्यानंतर ती फंक्शन्स आपण कॉल करतो. मग त्याच्याऐवजी दुसरा एक मार्ग आहे तो मी तुम्हाला दाखवतो. मग आता सध्या इथे आपण काय करूया, ही जी जावास्क्रिप्टचा हा जो कोड आहे तो सध्या कसा आहे, इंटरनल जावास्क्रिप्ट म्हणून आहे. याला आपण एक्सटर्नल करूया म्हणजे आपली HTML ची फाईल सेपरेट राहील आणि जावास्क्रिप्टचा कोड एका सेपरेट स्क्रिप्टमध्ये जाईल. कळलं? मग हा मी काय करतो, कट करतो आणि एका myscript.js मध्ये हा कॉपी पेस्ट करतो जो आपण ऑलरेडी केलेला होता इथे. myscript.js मध्ये हा कोड कॉपी पेस्ट करतो आणि ही मायस्क्रिप्ट आहे ती मला इथे वापरायची आहे. कशी वापरणार मी ती, जसं इथे केलंय तसंच src इज इक्वल टू myscript.js. एवढं आधी आपलं चालतंय का आपण रन करून बघूया. एवढं चालत असेल तर आपण समजायचं की मायस्क्रिप्ट मधली ही जी फंक्शन्स आहेत ती इथे व्यवस्थित लिंक झालेली आहेत. चालतंय. आता तुम्हाला तो जो कंपनीमध्ये जास्त वापरला जातो तो अप्रोच दाखवतो. त्याच्यात काय असतं, इथे आपण लिहिले ऑन क्लिक इज इक्वल टू ॲड नावाचं फंक्शन कॉल कर. मग हे ॲड नावाचं फंक्शन कुठे डिफाईन केलेलं आहे, या कोडमध्ये कुठे डिफाईन केलं आहे का, नाही. तर myscript.js मध्ये डिफाईन केलेलं आहे. ॲड, सबस्ट्रॅक्ट, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, क्लिअर वगैरे वगैरे. तर इथे असं डायरेक्टली ऑन क्लिक न वापरता दुसरा एक अप्रोच आहे तो तुम्हाला दाखवतो. त्या दुसऱ्या अप्रोचमध्ये काय असतं की ही जेवढी काही बटन्स असतात ज्यांच्यावरती आपल्याला इव्हेंट रजिस्टर करायचा आहे, म्हणजे क्लिकचा इव्हेंट रजिस्टर करायचा आहे, त्या बटन्सना एक ID दिला जातो. याला मी ID देतो btn ॲड. बटन आहे म्हणून btn शब्द वापरला. तसंच या सगळ्यांना देतो ID. सबस्ट्रॅक्टसाठी काय देणार, btn सब. मल्टिप्लिकेशनसाठी btn मल. इथे काय डिव्हिजनसाठी btn div. मॉडसाठी btn मॉड आणि इथे btn clr. हे आपण हे ID दिले. आता बटन ॲड वरती क्लिक केल्यानंतर काहीतरी व्हायला पाहिजे. आता हे मी कसं करू शकतो, तर इथे मी स्क्रिप्टमध्ये एक कोड लिहितो. इथे आता खाली डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये डॉक्युमेंट डॉट रेडी हे लक्षात ठेवा. jQueryमध्ये हा वाला पार्ट तुम्ही जास्त बघणार. कुठलाही jQueryचा प्रोग्राम बघितला तर हा वाला पार्ट तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसणार असतो, डॉक्युमेंट डॉट रेडी. ह्याचा अर्थ काय असतो की जेव्हा तुम्ही HTML पेज लोड करता किंवा एखादी वेबसाईट लोड होते, मग ती लोडिंगच्या स्टेटमध्ये असताना नाही तर लोडिंगची स्टेट कंप्लीट झाल्यानंतर या गोल ब्रॅकेटमधला कोड एक्झिक्यूट कर, असा याचा अर्थ. डॉक्युमेंट डॉट रेडी म्हणजे काय, तुमचे जे वेब डॉक्युमेंट आहे, वेब पेज आहे, ते जेव्हा रेडी होणार, व्यवस्थित तुमच्या मेमरीमध्ये लोड होणार, सर्व्हरवरून येऊन तुमच्या क्लायंट साईडला पूर्णपणे ते लोड होणार, 100% लोड होणार, त्याच्यानंतर या गोल ब्रॅकेटमध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट कर, असा अर्थ आहे. एवढं समजलं? डॉक्युमेंट डॉट रेडी म्हणजे काय, तुमचे जे डॉक्युमेंट आहे
त्या डॉक्युमेंटमध्ये तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते जेव्हा कम्प्लिटली लोड होणार, रेडी होणार, त्याच्यानंतर या गोल ब्रॅकेटमध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट कर, असा याचा अर्थ. म्हणजे काय, सगळे टेक्स्ट बॉक्स वगैरे लोड होणार, या सगळ्या टेक्स्ट बॉक्सना बटन्सना आयडी वगैरे दिले जाणार आणि याच्यानंतर हा कोड रन कर. कुठला कोड, तर डॉक्युमेंट डॉट रेडी मधला. मग कुठला कोड रन कर, तर एक फंक्शन कॉल कर. मग कुठलं फंक्शन, तर इथे आपण अननेम्ड फंक्शन, त्या फंक्शनला आपण नाव देणार नाही, डायरेक्ट फंक्शन आणि गोल पॅरामीटर आणि त्याची कर्ली ब्रॅकेट. एवढं समजलं. हे गोल ब्रॅकेट, रेडीचं गोल ब्रॅकेट इथे सुरू झाले ते शेवटी संपलंय. हे फंक्शन पॅरामीटरचं गोल ब्रॅकेट आणि हे कर्ली ब्रॅकेट, याच्यात कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित बघा. इथे मी काय करतो, सुटसुटीत करून दाखवतो एंटर मारून. इथे हे ब्रॅकेट सुरू झालंय, इथे संपलंय, याला एंटर मारून खाली घेतो. बघा इथे हे ब्रॅकेट सुरू झालंय, इथे संपलंय आणि याच्या आतमध्ये मी काय करतो, एक फंक्शन डिफाईन करतो, अननेम्ड फंक्शन. हा, याला नेम देत नाही, अननेम्ड फंक्शन. याचा अर्थ काय, जेव्हा डॉक्युमेंट रेडी होणार तेव्हा हे फंक्शन कॉल कर. जेव्हा डॉक्युमेंट रेडी होणार म्हणजे वेब पेज तुमचं कम्प्लिटली लोड होणार तेव्हा हे फंक्शन कॉल कर. मग आता या फंक्शनमध्ये मी एक हे लिहितो, काय, अलर्ट मेसेज टाकतो. इथे काय अलर्ट मेसेज टाकतो, सिंगल कोट किंवा डबल कोट काही वापरू शकता. इथे लिहितो डॉक्युमेंट इज रेडी नाव, म्हणजे वेब पेज आता व्यवस्थित लोड झालेला आहे, हे येणार. हा अलर्ट कधी येणार, जेव्हा तुमचं डॉक्युमेंट रेडी होणार, त्याच्यानंतर हे फंक्शन ऑटोमॅटिक कॉल होणार. आणि हे फंक्शन ऑटोमॅटिक कॉल झालं हे कसं समजणार, तर या फंक्शन बॉडीमध्ये मी काय लिहिलं आहे, डॉक्युमेंट इज रेडी नाव असं लिहिलेलं आहे. मग हे सेव्ह करतो आणि ब्राउझरमधून ओपन करतो. अरे, ओपन इन ब्राउझर ऑप्शन कुठे गेला. हां, खरं तर ही काय आहे, जावास्क्रिप्ट फाईल आहे. ओपन इन ब्राउझर काय, ही HTML फाईल, ज्याच्यामध्ये ही जावास्क्रिप्ट फाईल आपण वरती एम्बेड केलेली आहे. हां, मग इथे मी काय करतो, ओपन इन ब्राउझर करतो. मग इथे बघा डॉक्युमेंट इज रेडी. डॉक्युमेंट रेडी झाल्यानंतर हा पॉपअप येणार, रिफ्रेश केल्यानंतर डॉक्युमेंट रेडी झालं की हा पॉपअप येणार. कळलं. मग आता मला काय करायचं आहे की जेव्हा डॉक्युमेंट रेडी होणार तेव्हा काय कर, तेव्हा BTN ॲड नावाचा जो काही एलिमेंट आहे म्हणजे बटन आहे, त्या बटनला क्लिक नावाचा इव्हेंट रजिस्टर कर. म्हणजेच काय, त्याची क्लिक नावाचे मेथड किंवा फंक्शन कॉल कर. मग तो कसं करणार, डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये इथे मी काय देणार, ID हॅश BTN ॲड. मग BTN ॲड नावाचा कोणीही असू दे, BTN ॲड हा ID ज्या एलिमेंटला दिलेला आहे, मग तो बटन असू दे, H1 टॅग असू दे, BR टॅग असू दे, टेबल टॅग असू दे, कोणीही असू दे, याच्यावरती जेव्हा मी क्लिक करणार, ज्याचा ID BTN ॲड आहे, ज्याचा ID BTN ॲड आहे, त्याच्यावरती जेव्हा मी क्लिक करणार म्हणजे क्लिक इव्हेंट कॉल करणार, तेव्हा काय कर, ते या गोल ब्रॅकेटमध्ये लिहिणार. तेव्हा काय कर, ते या गोल ब्रॅकेटमध्ये लिहिणार. आता पुन्हा इथे लक्ष द्या. आता इथे काय होणार, इथे मी पुन्हा अशी सूट करतो. इथे जशी या गोल ब्रॅकेटची सुटी केली आहे खाली खाली तोडून, तशी आता याची पुन्हा सुटी करतो तुम्हाला समजवण्यासाठी. हे गोल ब्रॅकेट इथे सुरू झालं आणि इथे संपलं. हां, जेव्हा बटन ॲड वरती तुम्ही क्लिक करणार तेव्हा सुद्धा एक फंक्शन कॉल कर, अननेम्ड फंक्शन कॉल कर, ज्याला नाव नाही असं फंक्शन कॉल कर. इथपर्यंत समजलं. हे गोल ब्रॅकेट क्लिकचं आहे, इथे ओपन झालं, इथे क्लोज होत आहे. मग याच्यामध्ये काय कर, तर हे फंक्शन कॉल कर. मग या फंक्शनमध्ये आता मला काय करायचं आहे, या फंक्शनमध्ये मी काय लिहू शकतो, तर हा ॲडचा कोड लिहू शकतो. हा सगळा ॲडचा कोड लिहू शकतो. हा कट केला आणि या फंक्शनमध्ये पेस्ट केला. याचाच अर्थ काय झाला, जेव्हा मी BTN ॲड नावाच्या एलिमेंटवरती क्लिक करणार, म्हणजेच ज्या एलिमेंटला BTN ॲड हा ID दिलेला आहे त्याच्यावरती जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा काय कर, व्हेरिएबल A मध्ये T1 ची व्हॅल्यू घे, व्हेरिएबल B मध्ये T2 ची व्हॅल्यू घे, त्याच्यानंतर त्या दोघांची बेरीज कर आणि ती जी काही बेरीज येणार ती T3 ला असाइन कर, असा याचा अर्थ होतो. मग सेव्ह करतो आणि HTML पेज आता मी रन करतो. इथे आता मी 10 टाकलं, इथे 5 टाकलं, 55 टाकलं आणि ॲडला क्लिक करतो. इथे 65 आलं बघा.
सबस्ट्रॅक्शन आणि अजून येत नाही का? कारण अजून आपण त्याला असा इव्हेंट हँडलर दिलेला नाही. कळलं? इथे क्लिकचं केलंय तसं आपण तिथे केलेलं नाही. कळलं? मग आता आपण काय करूया, इथे जसं बटन ॲडसाठी आपण केलंय तसंच आता आपण इथे बटन सबस्ट्रॅक्टसाठी करूया. डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये हॅश बटन सबस्ट्रॅक्टचा आयडी दिला. याच्यावरती जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा काय कर, एक फंक्शन कॉल कर आणि त्या फंक्शनमध्ये काय कर, तर हा सगळा कोड येणार इथून इथपर्यंतचा. कळलं? असंच सेम मी काय करणार, मल्टिप्लिकेशनसाठी, त्यानंतर डिव्हिजनसाठी, मग मॉडसाठी आणि शेवटी क्लिअरसाठी. बटन ॲड, बटन सबस्ट्रॅक्ट, त्याच्यानंतर बटन मल्टिप्लिकेशन, इथे काय येणार मल्टिप्लिकेशनसाठी स्टार सिम्बॉल, त्याच्यानंतर बटन डिव्हिजन, डिव्हिजनसाठी स्लॅश सिम्बॉल, त्याच्यानंतर बटन मॉड, मॉडसाठी पर्सेंटेज सिम्बॉल आणि शेवटी बटन क्लिअर. बटन क्लिअरला आय डी बघा BTN-CLR, मग इथे सुद्धा काय येणार BTN-CLR. मग त्या बटनवरती क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, तो कोड इथे लिहिणार. हा कोड मी आता इथे लिहिणार बटन क्लिअरमध्ये. सेव्ह केलं. मग आता मला या वरच्या सगळ्या कोडची काही गरज नाही. हा सगळा मी आता काढून टाकतो. याचा अर्थ काय, जेव्हा डॉक्युमेंट रेडी होईल तेव्हा हा कोड रन कर या फंक्शनमधला. त्याच्यानंतर जेव्हा बटन ॲड वरती क्लिक इव्हेंट कॉल होईल तेव्हा या फंक्शनमधला कोड एक्झिक्यूट कर. जेव्हा बटन सबस्ट्रॅक्ट याच्यावरती क्लिक इव्हेंट कॉल होईल तेव्हा या फंक्शनमधला कोड रन कर. जेव्हा बटन मल्टिप्लिकेशनवरती क्लिक इव्हेंट कॉल होईल तेव्हा या फंक्शनमधला कोड रन कर. असं असं शेवटी काय, जेव्हा बटन क्लिअर या बटनवरती क्लिक इव्हेंट कॉल होईल तेव्हा या फंक्शनमधला कोड एक्झिक्यूट कर, असा याचा अर्थ. मग ही फाईल सेव्ह करतो आणि इथे ओपन इन ब्राउझर करतो. 10-20 झालं ना. मग अशा प्रकारे मी तुम्हाला 2 अप्रोच दाखवले. मग हा जो अप्रोच आहे तो सध्या जास्त वापरला जातोय. कळलं? मगाच्या अप्रोचपेक्षा. याचं कारण काय असतं ते एक तुम्हाला सांगतो, म्हणजे मी अनुभवलेलं कारण. सध्या हे जे इंटरफेस वगैरे डिझाईन केले जातात ते जास्त करून असं मॅन्युअली कोडिंग करून कोण डिझाईन करत नाही, तर बूटस्ट्रॅप स्टुडिओ सारखी ड्रॅग अँड ड्रॉपवाली टूल्स असतात ते वापरून करतात. आणि ही ड्रॅग अँड ड्रॉपवाली टूल्स जेव्हा वापरून करतात तेव्हा त्या प्रत्येक एलिमेंटला, ड्रॅग ड्रॉप केलेल्या प्रत्येक एलिमेंटला, बटन असेल, टेबल असेल, H1 वगैरे हेडिंग टॅग्स असतील, तर त्यांना आपल्याला ID देता येतो. असं ID देऊन आपण ती HTML पेज बनवतो ड्रॅग ड्रॉप करून. मग HTML पेजमधल्या कुठल्या बटनला क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे हे जर बघायचं असेल तर तो ऑटोमॅटिक जनरेट झालेला कोड खूप मोठा दिसतो आणि त्या कोडमध्ये त्या ठिकाणी आपण ऑन क्लिक इज इक्वल टू अमुक अमुक फंक्शन कॉल व्हायला पाहिजे हे शोधून काढायला कंटाळा येतो आणि जरा ते कॉम्प्लेक्स वाटतं. कळलं ना? ऑन क्लिक इज इक्वल टू त्या फंक्शनचं नाव, ऑन क्लिक इज इक्वल टू फंक्शनचं नाव. मग त्याच्यासाठी कोणावरती क्लिक केल्यानंतर ते फंक्शन कॉल व्हायला पाहिजे ते बटन्स वगैरे त्या मोठ्या कोडमध्ये शोधून काढायला जरा नाकेनऊ येतात. मग याच्यावरती सोल्युशन काय, तर हा दुसरा अप्रोच, ज्याच्यामध्ये आपण ते जेव्हा ड्रॅग ड्रॉप करून डिझाईन बनवून ठेवत होतो त्याच वेळेला आपण ID देऊन ठेवायचे. हे आपण बूटस्ट्रॅप स्टुडिओमध्ये बघणार आहोत. जेव्हा आपण कोर जावाच्या नंतर, बेसिक जावाच्या नंतर ॲडव्हान्स जावा शिकणार आहोत तेव्हा आपण बूटस्ट्रॅप स्टुडिओमध्ये बघणार आहोत. तिथे आपण त्या एलिमेंटला ड्रॅग ड्रॉप करून त्या एलिमेंटला आपण एखादा ID देऊ शकतो आणि हे ID दिल्यानंतर ते पेज तुम्ही काय केलं, एक्सपोर्ट केलं. एक्सपोर्ट केल्यानंतर भला मोठा त्याचा HTML कोड बनला समजा, मग तुम्हाला त्याच्यात बघायची गरज नाही. मग तुम्ही सेपरेट जावास्क्रिप्ट फाईल घेऊन तुम्ही लिहू शकता. ज्या बटनला अमुक अमुक ID दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा कोड रन कर. ज्या बटनला अमुक अमुक ID दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा कोड रन कर. हे आपल्याला सोपं होतं. म्हणजे ते HTML पेजमध्ये जाऊन
ते बटन कुठे आहे तो कोड ॲटोमॅटिक जनरेट झालेला तो शोधून काढून तिथे ऑन क्लिक इज इक्वल टू फंक्शनचं नाव लिहिणं हे जरा काय होतं, कॉम्प्लिकेटेड होतं. मग म्हणून कंपनीमध्ये दुसरा अप्रोच वापरला जातो ज्याच्यामध्ये आय डी हे दिले जातात, असाइन केले जातात. कधी ड्रॅग ड्रॉप करून आपण इंटरफेस बनवत असतो तेव्हा. नंतर तो एक्सपोर्ट केल्यानंतर जेव्हा त्याचा मोठा HTML कोड बनतो त्याच्यामध्ये त्या बटनला फाइंड आउट करणं, त्याला ऑन क्लिक इव्हेंट देणं, त्यामध्ये फंक्शनचं नाव स्पेसिफाय करणं हे कॉम्प्लिकेटेड बनतं. म्हणून हा अप्रोच वापरला जातो. डिझाईन करतानाच आय डी देऊन ठेवायचे, पेज एक्सपोर्ट करायचं, मग त्या एक्सपोर्ट केलेल्या HTML कोडकडे बघायचं सुद्धा नाही, सरळ जावास्क्रिप्टमध्ये यायचं आणि आपल्याला ते आय डी माहिती असणार. मग आपण त्या आय डीवरती फंक्शन कॉल करायचं, कुठलं, क्लिक इव्हेंट, क्लिक फंक्शन कॉल केलं. कळलं ना? मग जेव्हा याच्यावरती क्लिक इव्हेंट कॉल होणार तेव्हा काय व्हायला पाहिजे तो कोड इथे लिहायचा. असं आहे. आता मी तुम्हाला सोपं दिसावं म्हणून ही ब्रॅकेट वगैरे मी खाली खाली घेतलेली होती, एंटर मारून मारून खाली घेतलेली गोल ब्रॅकेट. क्लिकच्या पुढे हे इथे आलं, हे इथे आलं, हे खरं ब्रॅकेट इथे असतं. मग ॲक्च्युअल जर ही सगळी हे केली मी कंपनीमध्ये, ह्या ब्रॅकेटची आणि पोझिशन कशी असते, हे जे सगळे कोड आहेत ते कसे ठेवले जातात, मी केल्याप्रमाणे इथे एंटर मारून तुम्हाला समजण्यासाठी ब्रॅकेट खाली ब्रॅकेट घेतलं, या ब्रॅकेट खाली हे ब्रॅकेट. पण कंपनीमध्ये हे सगळं कसं ठेवलं जातं, कशी अरेंजमेंट असते या सगळ्या ब्रॅकेटची, हे तुम्हाला मी दाखवतो आता. सेम कोड जर तुम्ही जावास्क्रिप्ट ब्युटिफायर म्हणून सर्च केलात आणि कुठलीही एक लिंक तुम्ही ओपन केला, लेफ्ट साईडला काय करतो मी केलेला कोड आणि राईट साईडला बघा कसा आला. हां, हे गोल ब्रॅकेट मी खाली सुरू केलं तुम्हाला समजण्यासाठी. मग कंपनीमध्ये काय केलं जातं, हे गोल ब्रॅकेट पुढेच ठेवलं जातं आणि दुसरं ब्रॅकेट, आणि हे एंड कुठे होतं, एकदम खाली इथे सेमीकोलन. त्याच्यानंतर इथे बघा मी काय केलं, एक फंक्शन कॉल केलं, इथे बघा सेम फंक्शन कॉल केलं आहे. हां, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट मी तुम्हाला समजण्यासाठी खाली लिहिलं आहे, यांनी कुठे लिहिलं, इथे समोर लिहिलं आहे. मग त्याच्यामध्ये बटन ॲड डॉट क्लिक मी तुम्हाला समजण्यासाठी हे गोल ब्रॅकेट खाली घेतलं आहे, त्यांनी समोर लिहिलं आहे. तर मी शिकवताना अशीच ब्रॅकेट वापरणार तुम्हाला, लेफ्ट साईडला दाखवली आहे तशी, कारण कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. पण एकदा तुम्हाला ते समजायला लागलं की तुम्ही हा अप्रोच वापरू शकता, जो तुम्हाला राईट साईडला दिसतोय तो अप्रोच तुम्ही वापरू शकता. इथपर्यंत क्लिअर आहे का? आतापर्यंत जेवढं तुम्हाला दाखवलं त्याच्यात काही डाऊट आहे का तुम्हाला? सायली, पूजा, नेहा, सबीना, साधना, आयशा, आदित्य, अरे बोला. सायली एकटीच जागी आहे, बाकीची काय झोपली की काय? साधना, हां, सबीना, हे आदित्य झोपला की काय? आहे सर, आहे. हां, आता जागा झालाच वाटतो. तर आपण काय केलं, जे क्वेरीचं आपण एक इसेन्स बघितला, जे क्वेरीचं एक आपण सार बघितलं. जे क्वेरीचं जे सार बघितलं त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं, तर सगळा काय खेळ असतो जे क्वेरीचा, तर डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये सिलेक्टर म्हणजे काय, आपण आय डी देतो किंवा डॉक्युमेंट लिहितो तो, आणि त्याच्या पुढे त्याचा आपण काय करतो, इव्हेंट कॉल करतो, किंवा त्याच्या पुढे आपण त्याचं फंक्शन कॉल करतो, जे काय असेल ते. कळलं ना? किंवा इथे मी इव्हेंट शब्द वापरतो, म्हणजे तो क्लिक असेल किंवा आणि दुसरा कुठला इव्हेंट असेल, माऊस ओव्हर असेल, हे इव्हेंट वेगवेगळे आहेत, ते आपण बघूया थोडक्यात आता. सिलेक्टर आणि इथे इव्हेंट म्हणजे क्लिक असेल किंवा आणि काय असेल, तर याच्या आतमध्ये आपण ते फंक्शन कॉल करतो आणि याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असलेला कोड लिहितो. असं आहे ओव्हरऑल. हे तुम्हाला सोपं जाण्यासाठी मी काय केलं, हे ब्रॅकेट असं असं ठेवलं. कळलं ना? हा त्याचा व्यवस्थित सिंटॅक्स आहे, याचा पाहिजे तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा.
जे क्वेरीचा सिंटॅक्स सगळीकडे हाच फॉर्मॅट वापरला जाणार, सगळीकडे हाच सिंटॅक्स वापरलेला आहे आतापर्यंत आपण जे क्वेरीमध्ये. मारला स्क्रीनशॉट. मग आता इथे इव्हेंट कोणकोणते आहेत? सिलेक्टरमध्ये तर आपण आय डी लिहितो, बटनचा असेल, टेबलचा असेल, हेडिंग टॅगचा असेल, कोणाचाही असेल, तो इथे आय डी देतो. आणि त्या कंपोनंटवरती आपण क्लिक हे एक फंक्शन बघितलं, हे एक इव्हेंट बघितलं. मग असे किती इव्हेंट आहेत? आणि आपण क्लिकच्या व्यतिरिक्त एक व्हॅल नावाचा सुद्धा इव्हेंट बघितला. म्हणजे जर एखादा टेक्स्ट बॉक्स असेल, समजा T1 आय डी असलेला टेक्स्ट बॉक्स असेल, तर आपण #T1. मग हा काय झाला? #T1 काय झाला? सिलेक्टर. मग याच्यावरती आपण एक व्हॅल नावाचं सुद्धा हे बघितलं काल फंक्शन. हे व्हॅल नावाचं फंक्शन काय करतं? याच्या आतमधली व्हॅल्यू आपल्याला ॲक्सेस करायला देतं, याच्या आतमधली व्हॅल्यू रिटर्न करतं. आणि व्हॅल्यू सेट करायची असेल तर इथून आपण व्हॅल्यू सेट करतो. म्हणजे T1 मध्ये 5 डिस्प्ले होणार, किंवा T1 मध्ये अक्षय हे नाव डिस्प्ले होणार. सिंगल कोट वापरा किंवा डबल कोट वापरा, इथे चालणार. म्हणजे हा पार्ट काय झाला? सिलेक्टर. हा पार्ट काय झाला? इव्हेंट किंवा काय? फंक्शन. मग अशी किती फंक्शन्स आहेत? आपण आता काय बघितलं? क्लिक बघितलं आणि क्लिक आणि व्हॅल बघितली. मग अशी किती फंक्शन्स आहेत? ते तुम्हाला इथे भरपूर मिळणार. W3 स्कूल्सवरचं हे जे क्वेरीचं ट्युटोरियल आहे, मस्त आहे. इतर जी जे क्वेरीची ट्युटोरियल्स आहेत त्याच्या तुलनेत हे मस्त आहे, तुम्हाला आवडेल. मग तुम्हाला मी एक सार दाखवला, एक इसेन्स दाखवलेला आहे जे क्वेरीचा. मग हे सार लक्षात घेऊन आता तुम्ही ह्याच्यातलं काहीही शिकू शकता आरामात. फॉर एक्झाम्पल, इव्हेंट्सवरती गेलं तर असे किती इव्हेंट्स आहेत? तर आपण फक्त क्लिक बघितला, म्हणजे काय? सिंगल क्लिक केल्यावर. जर डबल क्लिक केल्यावरती ते फंक्शन कॉल व्हायला पाहिजे तर DBL क्लिक तुम्ही लिहिणार. माऊस एंटर आणि माऊस लिव्ह असं आहे. माऊस एंटर झाल्यानंतर काहीतरी व्हायला पाहिजे, आणि माऊस लिव्ह म्हणजे त्याच्यातून माऊस बाहेर काढल्यानंतर काहीतरी व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही हे लिहू शकता. मग याचं एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. हां, माऊस एंटर आणि माऊस लिव्हचं. एक नवीन फाईल घेतो, यादी HTML मधून आपण सेव्ह करूया. झालं. आता मी काय करतो, इथे एक H1 टॅग घेतो. H1 टॅगमध्ये लिहितो आपलं नेहमीचं वाक्य, इंडिया इज माय कंट्री. आणि बाय डिफॉल्ट हे काळ्या रंगाचं असेल. हां, मग मी काय करतो, या H1 वरती जेव्हा मी माऊस नेणार तेव्हा त्याला रेड कलर आला पाहिजे. आणि H1 मधून माऊस जेव्हा मी बाहेर काढणार, याच्याकडून माऊस दूर नेणार, तेव्हा तो ब्ल्यू झाला पाहिजे. हा मला कोड करायचा आहे. मग H1 ला मला तो इव्हेंट रजिस्टर करावा लागेल ना. माऊस एंटर, म्हणजे इथे जे इव्हेंट दिलेले आहेत, माऊस एंटर आणि माऊस लिव्ह, हे इव्हेंट रजिस्टर करावे लागतील. मग सिलेक्टर कोण? हा बरोबर. मग याला काहीतरी मला ID द्यावं लागेल. ID दिला तर जे क्वेरी मधून मी ॲक्सेस करू शकतो तो. मग ID याला काय देतो? टायटल देऊया किंवा टेक्स्ट, हा एक ID दिला. आपण आता जावास्क्रिप्टचा कोड एका सेपरेट एक्सटर्नल फाईलमध्ये लिहिण्यापेक्षा इथे लिहूया, कारण आपला छोटा कोड आहे आताचा. मोठा असेल तर आपण सेपरेट एक्सटर्नल फाईल वापरू शकतो. स्क्रिप्ट टॅग घेतला, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली मला इथे जे क्वेरी इम्पोर्ट करावी लागेल. मग जे क्वेरीसाठी हा कोड घेतो, इम्पोर्ट करतो इकडे जे क्वेरी. आधी जे क्वेरी इम्पोर्ट करायची, आणि मग आपलं कोडिंग करायचं दुसऱ्या स्क्रिप्ट टॅगमध्ये. आता इथे मी काय करतो, जेव्हा टेक्स्ट नावाच्या ID वरती, ज्या इलेमेंटला आपण टेक्स्ट हा ID दिलेला आहे त्याच्यावरती जेव्हा आपण माऊस एंटर करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, ते एक फंक्शन कॉल व्हायला पाहिजे. ते आता कसं करतो बघा. सेम $#मध्ये टेक्स्ट म्हणजे काय? ज्या एलिमेंटला
टेक्स्ट हा आय डी दिलेला आहे त्या इलेमेंटवरती जेव्हा माऊस एंटर हा इव्हेंट कॉल होणार, माऊस एंटर बघा स्पेलिंग बघा, माऊस एंटर आणि माऊस लिव्ह, माऊस एंटर हा इव्हेंट जेव्हा कॉल होणार तेव्हा काय कर, त्या गोल ब्रॅकेटमध्ये लिहिणार. सेम मगाशी फक्त माऊस एंटरच्या जागेवरती आपण क्लिक लिहिलं होतं. आता मग तुम्हाला समजण्यासाठी इथे मी याची आता फोडणी करतो. केली फोडणी. आता इथे काय करतो, माऊस एंटर केल्यानंतर एक फंक्शन कॉल कर, अननेम्ड फंक्शन. आता याच्यामध्ये तो कोड लिहितो. माऊस एंटर केल्यानंतर काय व्हायला पाहिजे तो कोड इथे लिहितो. तर इंडिया इज माय कंट्री या H1 टॅगचा मला कलर चेंज करायचा आहे. या H1 टॅगचा कलर चेंज करायचा आहे. मग जर कलर चेंज करायचा आहे तर मला काय करावं लागेल, आपण इथे स्टाईल नावाचं ॲट्रिब्यूट द्यायचं बघा, स्टाईल इज इक्वल टू कलर कोलन रेड असं द्यायचं ना. मग हे आता मला असं स्टॅटिकली नको आहे, इथून मला डायनामिकली ते चेंज करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय करणार, याच्यामध्ये एक प्रॉपर्टी शोधणार जी कलर चेंज करू शकते. आपल्याला एवढं तर माहिती आहे की कलर सेट करण्यासाठी आपण काय करतो, इनलाईन CSS वापरतो. मग गपचूप इथे यायचं, CSS कुठे आहे ते शोधायचं. म्हणजे तुम्हाला जर येत नसेल jQuery तर तुम्हाला मी एक सिंटॅक्स दाखवलेला आहे मगाशी. त्या सिंटॅक्समध्ये काय, डॉलर सिलेक्टर इव्हेंट आतमध्ये फंक्शन, हा तुम्हाला सिंटॅक्स दाखवला आहे. एवढं तुम्हाला आलं आणि तुमच्याजवळ हे W3 स्कूलचं हे ट्युटोरियल असलं की तुम्ही jQuery मधून काहीही करू शकता. आता समजा मला jQuery येत नाही, मला एवढं माहिती आहे की मी एवढं तरी करू शकतो. डॉलर इथे ID देणार, इथे इव्हेंटचं नाव देणार आणि याच्या आतमध्ये नेम नसणारं फंक्शन लिहिणार. आता ह्याच्या आतमध्ये मला काय करायचं आहे की या टेक्स्टचा कलर मला चेंज करायचा आहे, याचा कलर मला चेंज करायचा आहे. मग कसं करू शकतो चेंज कलर हे मला माहिती नाही. मला एवढं समजतंय की मला CSS प्रॉपर्टी चेंज करावी लागेल, याची CSS प्रॉपर्टी चेंज करावी लागेल. मग याच्यात मी शोधणार की किती कुठे CSS आहे. ते इथे मला CSS दिसतंय, इथे मला CSS दिसतंय, त्याचप्रमाणे इथे सुद्धा CSS दिसतंय. मग ती प्रॉपर्टी मी कशी देऊ शकतो, डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये सिलेक्टर डॉट CSS आणि याच्यामध्ये मी ती प्रॉपर्टी देऊ शकतो जी मला पाहिजे ती. म्हणजे स्टाईल इज इक्वल टू आपण काय लिहायचं, कलर कोलन रेड, तेच मी इथे काय लिहिणार, डॉट CSS गोल ब्रॅकेटमध्ये कलर कोलन रेड असं मी लिहू शकतो. हा त्याचा सिंटॅक्स. CSS प्रॉपर्टी नेम म्हणजे काय, कलर, आणि इथे व्हॅल्यू म्हणजे रेड. कळलं. मग मी हे ते करतो. मला काय करायचं आहे, कोणाचा कलर बदलायचा आहे, तर ज्याला टेक्स्ट हा ID दिलेला आहे त्या एलिमेंटचा. डॉट क्लिक करायचो, डॉट आपण व्हॅल करायचो व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी. माऊस एंटर सुद्धा वरती केलेला आहे आपण. तर आता माऊस एंटरच्या ऐवजी आता इथे मी काय वापरणार, CSS, आणि याच्यामध्ये मी आता ती की व्हॅल्यू देणार. सिंटॅक्स कसा आहे बघा, कोटमध्ये की, कॉमा, कोटमध्ये त्याची व्हॅल्यू, कोटमध्ये की, सिंगल कोट किंवा डबल कोट काही इथे वापरू शकता. की काय देतो मी, कलर, आणि इथे काय देतो त्याची व्हॅल्यू देतो. एवढं समजलं. याने काय होणार, जेव्हा मी त्या टेक्स्ट बॉक्सवरती माऊस एंटर करणार तेव्हा कलर रेड होणार. एवढं आधी आपण टेस्ट करूया. इथे आता याच्यावरती माऊस नेतो, थांबा, एवढ्यात हे व्हायला पाहिजे होतं, काय चुकतंय बघूया. एरर कुठे येत असेल तर बघूया. इन्स्पेक्ट एलिमेंट कन्सोल, कन्सोलला तर अजून काही एरर आलेला नाही. स्क्रिप्टमध्ये कुठे एरर असेल तर बघूया. एरर नाही आहे कुठे. काय राहिलं ते तुम्हाला सांगतो.
आपण जेव्हा पेज लोड करतो तेव्हा हा कोड आधी रन होतो, वरून खाली कोड रन होत होतं ना, आणि त्याच्यानंतर H1 टॅग बनतो. मग हा पहिलं काय करायला जातो, पहिलं वरचं वाचतो आणि मग खालचं वाचतो ना. मग वरून वाचत जाताना हा म्हणतो हॅशटेक्स नावाचा कोणी आयडी आहे का, ज्या आयडीला आपण किंवा ज्या एलिमेंटला आपण हॅशटेक्स हा आयडी दिलाय असा एखादा कंपोनंट आहे का, तर नाही मिळत, त्याच्यामुळे तो चालत नाही. पण हाच जर स्क्रिप्ट टॅग तुम्ही इथून उचलून या H1 च्या नंतर टाकलात समजा आणि कोड रन करून बघितला तर झालं लाल. कळलं ना. रिफ्रेश करतो आणि बघा रिफ्रेश केलं आणि आता या H1 वरती मी नेतो तर लाल झालं. का लाल झालं, कारण स्क्रिप्ट टॅग मी नंतर टाकला, H1 ला आयडी डिफाईन केला आणि त्याच्यानंतर तो आयडी खाली वापरला. कळलं, वरती आयडी डिफाईन केला इथे आणि नंतर तो वापरला. मगाशी आपण काय करत होतो, स्क्रिप्ट टॅग आपण हेडमध्ये टाकलेला, हेडमध्ये हेड टॅग आधी एक्झिक्यूट होतो ना आणि नंतर बॉडी टॅग होतो. मग इथे आपण बॉडी टॅगमध्ये त्याच्या खाली टाकला इथे स्क्रिप्ट टॅग, तर झाला एक्झिक्यूट. मग समजा मला इथे बॉडी टॅगमध्ये ही स्क्रिप्टची इथे काही कॉम्प्लेक्सिटी आणायची नसेल, मला काय करायचं आहे, स्क्रिप्ट टॅग आहे तो इथे वरतीच हेड टॅगमध्येच ठेवायचा आहे किंवा एक्सटर्नल जावास्क्रिप्टमध्येच ठेवायचा आहे. पण हा स्क्रिप्ट टॅगमधला कोड कधी रन व्हायला पाहिजे, तर H1 टॅग वगैरे हे सगळे लोड झाल्याच्या नंतर, म्हणजे बॉडी टॅगमधला कंटेंट लोड झाल्याच्या नंतर रन व्हायला पाहिजे. मग याच्यासाठी मगाशी तुम्हाला मी काय सांगितलं आहे, तर तुम्ही काय वापरू शकता, document.read हे वापरू शकता. मग हे जे सगळं आहे ते मी कशामध्ये टाकणार, डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये document.read या फंक्शनमध्ये टाकणार. document.read समजलं. document.read याच्यामध्ये टाकला हा कोड, हा मागासचा कोड कशामध्ये टाकला, document.read. ह्याचा अर्थ काय, जरी हा हेड टॅगमध्ये टाकलेला असला तरी हा वाट बघणार डॉक्युमेंट रेडी होतंय काय. डॉक्युमेंट रेडी म्हणजे काय, बॉडी टॅगमधला सगळा कंटेंट लोड होतोय की नाही याची तो वाट बघणार. मग ते भले इथे एक लाईन असू दे किंवा अनेक लाईन असू दे, सगळा कंटेंट लोड झाल्यानंतर डॉक्युमेंट रेडी होणार. आणि एकदा काय डॉक्युमेंट रेडी झालं की याच्या गोल ब्रॅकेटमधला हा जो कोड आहे तो एक्झिक्यूट होणार. गोल ब्रॅकेट इथे सुरू झालं, इथे संपलं, याच्या आतमधला हा कोड एक्झिक्यूट होणार. कळलं ना, पूर्ण डॉक्युमेंट लोड झाल्याच्या नंतर. आता मी हे पेज रन करतो. आता बघा डॉक्युमेंट लोड झालेला आहे आणि इथे आता मी माऊस नेतो. अरे इथे चालायला पाहिजे होते. ओके, का चालत नाही, कारण इथे मी हे लिहिलं नाही फंक्शन. कळलं ना. मगाशी सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं इथे document.read जेव्हा आपण लिहितो इथे त्याच्या आतमध्ये इथे आपण अननेम्ड फंक्शन, नाव नसणारं फंक्शन आपण घेतो आणि त्याच्या आतमध्ये कोड लिहितो जो डॉक्युमेंट रेडी झाल्यानंतर रन व्हायला पाहिजे. तो आता 100% रन होणार. पेज रिफ्रेश करतो. आता बघा होतंय ना लाल. आता मला काय करायचं आहे, जेव्हा याच्यावरती माऊस एंटर हा इव्हेंट मी जेव्हा कॉल करतो तेव्हा काय होतंय, टेक्स्टचा कलर रेड होतोय आणि बॅकग्राऊंड कलर मला याचा येलो करायचा आहे. तर मी इथे खाली काय करणार, सेम टू सेम असंच हीच लाईन कॉपी पेस्ट केली आणि इथे काय करतो, दुसरी प्रॉपर्टी टाकतो, बॅकग्राऊंड डॅश कलर. बॅकग्राऊंड डॅश कलर तो काय व्हायला पाहिजे, येलो व्हायला पाहिजे. रिफ्रेश करतो आणि इथे जातो, बघा कलर फॉन्टचा काय झाला, लाल, आणि बॅकग्राऊंड कलर पिवळा, येलो झाला. आता मला काय करायचं आहे, याच्यामधून मी माऊस जेव्हा बाहेर काढणार तेव्हा टेक्स्टचा कलर ब्ल्यू व्हायला पाहिजे आणि बॅकग्राऊंडचा कलर लाईट ब्ल्यू व्हायला पाहिजे. जर असं मला करायचं असेल तर मी काय करणार, सेम असंच इथे काय आहे, डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये हॅश टेक्स्ट, म्हणजे ज्या एलिमेंटला आपण टेक्स्ट हा आयडी दिलेला आहे त्याच्यावरती माऊस एंटर इव्हेंट कॉल करणार तेव्हा हे कर असं आपण म्हटलंय. असंच मी आणखी एक इव्हेंट रजिस्टर करणार आहे. मग ही इव्हेंट रजिस्टर कशामध्ये करायचे, document.read मधलं जे फंक्शन असतं याच्या आतमध्ये करायचे. याच्या आतमध्ये हा एक इव्हेंट केलाय. आता मी इथे दुसरा इव्हेंट करतो, डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये हॅश टेक्स्ट. आता माऊस एंटरच्या ऐवजी काय करणार, माऊस लीव.
गोल ब्रॅकेट सुरू, गोल ब्रॅकेट बंद, ह्याच्यामध्ये एक फंक्शन ज्याला मी नाव देत नाही. म्हणजे काय, ज्या एलिमेंटला टेक्स्ट हा आय डी दिलेला आहे त्याच्यावरती जेव्हा माऊस लिव्ह हा इव्हेंट कॉल होणार तेव्हा या फंक्शनमधल्या लाईन्स एक्झिक्यूट कर. आता या फंक्शनमध्ये मी लाईन्स काय टाकतो, यात 2 लाईन कॉपी करतो, फक्त व्हॅल्यू बदलतो. कलर काय कर, ब्ल्यू कर, आणि बॅकग्राऊंड कलर काय कर, लाईट ब्ल्यू कर. बघूया हा लाईट डॅश ब्ल्यूने चालतं की नाही ते, नाहीतर लाईट ब्ल्यू एकच शब्द आपण लिहू शकतो. बघूया, चेक करूया. रिफ्रेश करतो, झालं, बाहेर काढतो. आता झालं ना, आतमध्ये नेलं, माऊस एंटर, काय झालं, कलर रेड झाला, बॅकग्राऊंड कलर येलो झाला. माऊस बाहेर काढतो, माऊस बाहेर काढल्यानंतर काय, कलर ब्ल्यू झाला, बॅकग्राऊंड कलर लाईट ब्ल्यू. बघा, कळलं. असेच इव्हेंट कुठे दिलेले आहेत, हे खालचं स्टार्ट बटन बघा विंडोजचं, याच्यावरती मी माऊस एंटर करतो तेव्हा काय होतं आहे, विंडोजचा जो आयकॉन आहे त्याचा कलर बदलतो. इथे बघा, हे बटन याच्या बाहेर नेतो माऊस, काय झालं, लाईट झालं. याच्या आतमध्ये नेतो माऊस, काय झालं, ब्ल्यू झालं. माऊस एंटर आणि माऊस लिव्ह हा इव्हेंट. तर जावा प्रोग्रामिंगमध्ये AWT मध्ये याच इव्हेंटला नाव काय आहे, माऊस एंटर्ड आणि माऊस एक्झिटेड असं नाव आहे. माऊस एंटर्ड, माऊस एक्झिटेड. मग सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लॉजिक तेच असतं, फक्त ही नावं बदलतात, कीवर्डची नावं, फंक्शनची नावं बदलतात. तर अशा प्रकारे आपण इव्हेंट बघितला. कुठला, CSS प्रॉपर्टी आपण कशा चेंज करू शकतो. CSS प्रॉपर्टी कशी चेंज केली मी, काय वापरून, तर ह्याच्यातला एक इव्हेंट वापरून, हे जे वेगवेगळे इव्हेंट होते, माऊस एंटर, माऊस लिव्ह, तसं तुम्ही डबल क्लिकसाठी सुद्धा टेस्ट करू शकता. फक्त जिथे क्लिक लिहिलेलं, माऊस एंटर लिहिलेलं, माऊस लिव्ह लिहिलेलं, त्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे, DBL क्लिक, म्हणजे काय, डबल क्लिक. त्याच्यानंतर की प्रेस, की डाऊन, की अप म्हणजे कीबोर्डची की जर प्रेस केली गेली, डाऊन म्हणजे खाली दाबून धरली गेली, त्याच्यानंतर अप म्हणजे वर काढली गेली, तर काय व्हायला पाहिजे. काही कम्प्युटरचे गेम्स असतात, त्याच्यामधून जेव्हा आपण फायर करतो तेव्हा ती की आहे ती प्रेस करून धरतो, आणि जेव्हा आपल्याला ते फायरिंग थांबवायचं असतं तेव्हा ती आपण की रिलीज करतो. मग की रिलीज करणे याला तिथे की अप म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे जो आपला फॉर्म असतो, HTMLचा फॉर्म, त्याचे सुद्धा इव्हेंट असतात. सबमिट म्हणजे सबमिट बटनवरती क्लिक करतो तेव्हा सबमिट इव्हेंट कॉल होतो. चेंज, फोकस आणि ब्लर. फोकस आणि ब्लर म्हणजे काय, एखादा जर टेक्स्ट बॉक्स आहे, त्या टेक्स्ट बॉक्सवरती समजा मी इथे आता मी क्लिक केलं तर हा फोकस इव्हेंट कॉल झाला, कळलं. आता मी बाहेर क्लिक केलं तर काय केलं, ब्लर हा इव्हेंट कॉल होतो. म्हणजे जेव्हा आपण त्या टेक्स्ट बॉक्सच्या आतमध्ये करायला जातो काहीतरी, तेव्हा काय होतं, तिथे कोणता इव्हेंट कॉल होतो, फोकस हा इव्हेंट कॉल होतो, आणि याच्या बाहेर जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा ब्लर हा इव्हेंट कॉल होतो, कळलं. फोकस आणि अनफोकस्ड, अनफोकस्डला त्यांनी ब्लर हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर इथे डॉक्युमेंटचे इव्हेंट्स, डॉक्युमेंट लोड झाल्याच्या नंतर काय व्हायला पाहिजे, आपण रेडी शब्द वापरला आहे ना, तसंच इथे डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही रिसाईज करता, इथे मॅक्झिमाइज, मिनिमाइज, तेव्हा काय व्हायला पाहिजे. डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही असं स्क्रोल करता तेव्हा काय व्हायला पाहिजे ते. डॉक्युमेंट अनलोड जेव्हा तुम्ही क्लोज करत असता इथून, तेव्हा अनलोड हा इव्हेंट कॉल होतो, तेव्हा काय व्हायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजेच जेव्हा डॉक्युमेंट रिसाईज होणार तेव्हा तुम्ही एखादा कोड कॉल करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. जसं आपण इथे टेक्स्टचा कलर आणि टेक्स्टचा बॅकग्राऊंड कलर चेंज केला तसं. मग अशी काही मस्त मस्त इथे एक्झाम्पल दिलेली आहे jQueryची, ती तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे इथे काही अशी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. क्लिक हिअर टू शो हाईड पॅनल. हे बघा, हे पॅनल आहे ते हाईड झालं, शो झालं. याचा कोड तुम्ही कुठे बघू शकता, इथे दिलेला आहे बघा.
डॉट हाईड ही मेथड काय करते, त्या एलिमेंटला हाईड करून टाकते. डॉट शो ही मेथड काय करते, त्या एलिमेंटला शो करून टाकते. समजा मग असा जो कोड होता, कुठे रे गेला तो कोड, हां हा कोड. या कोडमध्ये मी समजा ह्याच्या खाली एक बटन घेतलं, 2 बटन घेतली समजा. एकाला आय डी देतो btn शो, आणि याच्यामध्ये लेबल काय दिसणार, शो. आणि इथे btn हाईड, इथे काय दिसणार, हाईड. कळलं, btn शो btn हाईड. मग शो वरती क्लिक करणार तेव्हा h1 टॅग शो व्हायला पाहिजे, आणि हाईड वरती क्लिक करणार तेव्हा h1 टॅग हाईड झाला पाहिजे. मग याच्यासाठी इथे मेथड काय आहे, जसं मग अशी क्लिक होती, व्हॅल होती, त्यानंतर माऊस एंटर होती, माऊस लिव्ह होती, तशीच इथे हाईड नावाची मेथड आहे आणि शो नावाची मेथड आहे. हे आपण करूया. या बटनवरती क्लिक करणार तेव्हा, आता हा मी कुठे करतो, पेज अनलोड कुठे होते, पेज जेव्हा रेडी होते तेव्हा हे फंक्शन कॉल कर म्हटलं आहे ना. या फंक्शनच्या हे जे ब्रॅकेट आहे याच्या आतमध्ये मला तो कोड लिहावा लागेल. मग इथे मी काय करतो बघा, डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये हॅश btn शो, या बटनवरती मी जेव्हा क्लिक करणार, डॉट क्लिक, तेव्हा काय कर, तेव्हा एक फंक्शन कॉल कर. सॉरी, हे फंक्शन या 2 गोल ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायचा. तेव्हा काय कर, एक फंक्शन कॉल कर, आणि त्या फंक्शनमध्ये काय कर, कोणता कोड एक्झिक्यूट कर, तर मी ते ॲक्शन इथे लिहितो, डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये, म्हणजे हेच डॉट शो करायचं आहे ना, तर ते शो मेथड कॉल कर. असंच सेम मी काय करतो, जेव्हा btn हाईड या बटनला क्लिक आपण करणार तेव्हा काय कर, हाईड कर. पण हे कोणाला हाईड करणार, बटन शोला आपल्याला हाईड किंवा शो करायचं आहे का, नाही. तर मला या h1 नावाच्या टॅगला करायचं आहे. मग त्याचा आय डी काय आहे, टेक्स्ट आहे. चुकून मी इथे बटन शो लिहिला, हां सॉरी फॉर दॅट. म्हणजे काय, बटन शोवरती मी जेव्हा क्लिक करणार तेव्हा टेक्स्ट हा आय डी ज्या एलिमेंटला दिलेला आहे तो शो कर, आणि बटन हाईड या बटनवरती क्लिक करणार तेव्हा टेक्स्ट हा आय डी ज्या एलिमेंटला दिलेला आहे तो एलिमेंट हाईड कर, असा याचा अर्थ. मग मी इकडे जातो, हे पेज रिफ्रेश करतो, इथे 2 बटन आलेली आहेत. हा मगाचा कोड रन होतोय तो होतोय. आता बघा, शोला हाईडला क्लिक करतो, हाईड झाला, शोला क्लिक करतो, शो झाला, हाईड शो. कळलं. त्याच्यानंतर अजून तुम्ही काय करू शकता, इथे फेड ऑप्शन आहे बघा, म्हणजे डायरेक्टली हाईड झाला त्याच्याऐवजी तो काय होणार, फेड होणार. मग त्याची काही नावं आहेत, फेड इन आणि फेड आउट. फेड इन आणि फेड आउट. हाईडच्या ऐवजी आपण फेड आउट लिहिणार, आणि शोच्या ऐवजी आपण फेड इन लिहिणार. कळलं. इथे हाईडच्या ऐवजी फेड आउट आणि इथे फेड इन. रिफ्रेश करतो, आता बघा हाईड करतो, फेड आउट झाला, आणि आता शो. मग अशी डायरेक्ट यायचं ते, आता बघा कसं हळूहळू होतंय, काय फेड आउट फेड इन असं झालं. फेड टॉगल म्हणजे काय, म्हणजे एक बटन समजा मी इथे घेतलं, ते बटन दोघांचं काम करणार. त्या बटनला एकदा क्लिक केलं तर ते हाईड करणार, परत क्लिक केलं तर ते शो करणार, परत क्लिक केलं तर हाईड करणार, परत क्लिक केलं तर शो करणार. याला टॉगल प्रोसेस म्हणतात, किंवा टॉगल बटन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. मग एक तिसरं बटन एक बनवतो इकडे, btn टॉगल. मग इथे मी तो इव्हेंट हँडल करतो, डॉलर हॅश btn टॉगल. याच्यावरती जेव्हा मी क्लिक इव्हेंट कॉल करणार तेव्हा एक फंक्शन कॉल कर.
आणि ते फंक्शन काय कॉल कर, याच्यावरती क्लिक केल्यानंतर एकदा हाईड कर आणि एकदा शो कर. फेड टॉगल म्हणजे काय करणार, एकदा तो शो करणार म्हणजे काय करणार, फेड इन करणार, आणि एकदा काय करणार, हाईड करणार म्हणजेच काय, फेड आउट करणार. तीन बटन झाली. आता तिसऱ्या बटनला मी काय इथे हाईडच ठेवला ना, व्हॅल्यू ती चेंज करतो, टॉगल अशी देतो. रिफ्रेश, शो केलं, शो होतं, हाईड केलं, फेड आउट होतं. हे काय होतं, फेड इन. आणि आता टॉगलवर करतो, टॉगल बटन दोघांचं काम करणार. एकदा क्लिक केलं तर काय होणार, शो होणार, परत क्लिक केलं तर हाईड होणार. हे का चालत नाही आहे, स्पेलिंगमध्ये काय चुकलं की काय, बघूया. फेड टॉगल, फेड टॉगल, स्पेलिंगमध्ये काय चुकलं का, PTN टॉगल, बरोबर आहे, बरोबर आहे. फेड टॉगल कोणाला करायचं आहे, तर या टेक्स्ट बॉक्सला, सॉरी टेक्स्ट बॉक्स नाही, ज्या कंपोनंटला आपण टेक्स्ट हा आय डी दिलेला आहे त्या कंपोनंटला आपल्याला फेड टॉगल करायचा आहे. कळलं ना, मी इथे सिलेक्टरच दिला नाही आणि डायरेक्ट त्याची मेथड किंवा इव्हेंट कॉल करतोय. रिफ्रेश करूया, हाईड शो. आता टॉगल हाईड झाला, शो झाला, हाईड झाला, शो झाला. म्हणजे या दोघांची कामं, या दोन बटनची कामं या एका बटनने केली, टॉगल बटनने. कळलं. सिमिलरली फेड टू आहे आणि या सगळ्यांची तुम्हाला थिअरी इथे खाली मिळेल. म्हणजे फेड आउट होतं म्हणजे काय होतं, ओपॅसिटी त्याची ती आहे ती काय होते, म्हणजे ओपॅसिटी म्हणजे काय, त्याची ट्रान्सपरन्सी ती आपण चेंज करू शकतो. आणि इथे आता बघा त्यांनी काही एक्स्ट्रा ऑप्शन्स दिलेले आहेत. फेड इन, फेड इन. मग फेड इनच्या आतमध्ये जर आपण स्लो लिहिलं तर ते स्लोली फेड इन होणार. आणि इथे जर आपण मिली सेकंद दिले, 3000 मिली सेकंद म्हणजे 3 सेकंद, तर तेवढा वेळ घेणार ते फेड इन फेड आउट करायला. मग इथे जो स्पीड आहे, इथे स्लो लिहिलेला आहे ना, मग त्याला आपण काय करू शकतो, स्लो आणि फास्ट या दोन व्हॅल्यू पास करू शकतो. आणि जर तुम्हाला ठराविक सेकंद ते ॲनिमेशन प्ले व्हायला पाहिजे म्हणजे फेड इन फेड आउटचं, तर तुम्ही तिथे ते सेकंद स्पेसिफाय करू शकता. म्हणजे मी आता समजा इथे सेकंद काय करतो, 5 सेकंद म्हणजेच 5000 मिली सेकंद, एवढे जास्त नको, 3 सेकंद करूया आणि सेव्ह करतो. याच्यासाठी नको, आपण फक्त टॉगलसाठी ठेवूया म्हणजे आपल्याला फरक जाणवेल टायमिंगचा. कळलं. इथे बघा आता शो आणि हाईड करायचा टायमिंग बघायचा कसा आहे, पटकन जात आहे, पटकन दिसतंय. आता टॉगल हाईड करतो तर बघा कसा करणार, टॉगल स्लोली हाईड करतो, स्लोली फेड आउट करतो, 3 सेकंद लावतो, परत क्लिक केलं तो स्लोली त्याला आणतो. कळलं. हे आपण कसं केलं, तर त्याला ड्युरेशन दिलं, टाईम दिला 5000 मिली सेकंद म्हणजे 5 सेकंद लाव फेड इन फेड आउट करायला. आणि जर मी डायरेक्टली ते जर सेकंद वगैरे व्हॅल्यू पास नाही केल्या तर अशा प्रकारे जाणार. सेम असत त्याने फेड आउटसाठी दाखवलेलं आहे, सेम असत त्याने टॉगलसाठी दाखवलेलं आहे. फेड टू, आता फेड टू मध्ये बघा इथे ऑपॅसिटी दिलेली आहे 0.15, 0.4, 0.7. याचं जर तुम्ही रन करून एक्झाम्पल बघितलात तर हा एक डिव्हिजन टॅग आहे. ड्यू म्हणजे काय, एक डिव्हिजन टॅग. चौकोन झाला बरोबर, त्याला विड्थ दिली 80, हाईट दिली 80 आणि बॅकग्राऊंड कलर रेड दिला. सिमिलरली याला ग्रीन दिला आणि याला
ब्ल्यू दिला, असे 3 डिव्हिजन बनवून ठेवले आणि यांना आय डी दिली div1 div2 आणि div3. आणि इथे मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे डॉक्युमेंट डॉट रीडी त्याच्यामध्ये फंक्शन आहे. मग या बटनला जेव्हा आपण क्लिक करणार, बटनला म्हणजे बटन टॅगला क्लिक करणार, तेव्हा जर त्या बटनला जर आय डी दिलेला असेल तर इथे हॅश त्या आय डीचं नाव असं आपल्याला द्यावं लागेल. बटनला जेव्हा क्लिक करणार तेव्हा काय कर, ते हे कर असं म्हटलंय. बटनला जेव्हा क्लिक करणार या तेव्हा काय कर, div1 ची ऑपेसिटी 0.15 कर, div2 ची ऑपेसिटी 0.4 आणि div3 ची ऑपेसिटी 0.7 कर. झालं. सगळ्यात जास्त फेड झालेला कोण दिसतोय, हा वरचा 0.15 वाला. म्हणजे जर मी इथे 0 केलं तर तो शापच गायब होणार. बघा गेला ना शापच. आणि जर मी इथे 1 केलं तर तो गायबच होणार नाही, एकदम स्पष्ट दिसणार. बघा बाकीचे फेड झाले पण हा आहे तसाच आहे. कळलं. 1 म्हणजे काय, अजिबात ट्रान्सपरंट नाही. 0.5 म्हणजे काय, अर्धा ट्रान्सपरंट असणार, अर्धा ट्रान्सपरंट. आणि नुसतं 0 म्हणजे काय, फुल ट्रान्सपरंट. कळलं. अशी इथे एक्झाम्पल्स दिलेली आहेत, ती तुम्ही अभ्यासू शकता. हे फेड ॲनिमेशन, त्याचप्रमाणे इथे स्लाइड ॲनिमेशन आहे. याच्यात काय मोठंसं आहे, काही मोठंसं नाही. फक्त इथे आपण फेड इन फेड आउट, त्या ठिकाणी मगाशी आपण काय लिहिलेलं, इथे शो लिहिलेलं, इथे हाईड लिहिलेलं, तसंच इथे आता आपल्याला स्लाइडचे शब्द टाकायचे आहेत, स्लाइडची फंक्शन्स टाकायचे आहेत. बाकी सगळं सेम राहणार. स्लाइड डाऊन, स्लाइड अप, स्लाइड टॉगल. जसं मगाशी काय होतं, फेड इन फेड आउट आणि फेड टॉगल, तसं स्लाइड डाऊन स्लाइड अप आणि स्लाइड टॉगल. हे तुम्ही करून बघू शकता ना. फक्त काय होणार, इथे इथला हा शब्द बदलणार, बाकी सगळं सेम राहणार. त्याच्यानंतर ॲनिमेट, अशा टाईपचे ॲनिमेशन द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तर तिथे ॲनिमेट नावाची प्रॉपर्टी आहे. ज्या आय डीला आपल्याला इथे आपण सिलेक्ट केलं, ज्या आय डीला आपल्याला किंवा ज्या एलिमेंटला आपल्याला ते ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे ते, आणि ते गोल ब्रॅकेटमध्ये आपण एक जेसॉन ॲरे पास करायचा, कर्ली ब्रॅकेटमध्ये की व्हॅल्यूची पेअर. की काय, लेफ्ट व्हॅल्यू काय 250, म्हणजे काय, लेफ्ट साईडला 250 पिक्सेल, लेफ्ट साईडकडून 250 पिक्सेल सरक, लेफ्ट साईड करून 250 पिक्सेल सरक. आणि त्याच्यानंतर हे जे क्वेरी हे नाव मोठं झालं आहे बघा. तसं जर करायचं असेल तर त्याचा सुद्धा आपण कोड बघू शकतो. इथे त्यांनी खाली खाली दिलेला आहे बघा, डिव्हिजन ॲनिमेट. लेफ्ट साईडला काय कर, 250 पिक्सेलने सरक, सॉरी लेफ्ट साईडकडून 250 पिक्सेलने सरक. ओपॅसिटी काय कर, अर्धी कर, म्हणजे अर्धा ट्रान्सपरंट कर. हाईट त्याची 150 कर आणि विड्थ त्याची 150 कर. हे एक एक्झाम्पल आपण बघूया आणि हे लेक्चर थांबवूया. कळलं. या अशा भरपूर प्रॉपर्टीज आहेत, या तुम्ही इथे बघून शिकू शकता. मी तुम्हाला याचं सार दाखवलेलं आहे. फक्त हा शब्द बदलतो आणि पॅरामीटर्स बदलतात. हे कसे द्यायचे, काय द्यायचे, ते सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे. इथे पाऊस पडल्यामुळे जरा लाईट गेली वाटतं, इन्व्हर्टर जोडून येतो एका मिनिटामध्ये. नाही, लाईट नाही गेली, जाऊन आली वाटतं. तर हे एक आपण ॲनिमेशनचं याच्यातलं एक एक्झाम्पल बघूया. हे आपण एक्झाम्पल बघूया. कुठलं, हे पहिलं आहे तर हे एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो. एखादा डिव्हिजन टॅग घेतला, त्याला मला ॲनिमेशन इफेक्ट द्यायचा आहे. काय ॲनिमेट करायचं आहे तर त्याला लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे मूव्ह करायचं आहे, अमुक अमुक पिक्सेल. ओपॅसिटी त्याची काय होती, बाय डिफॉल्ट पहिली 1 असते, ती अर्धी करायची आहे 0.5. हाईट किती करायची आहे त्याची 150 आणि विड्थ करायची आहे 150. पहिली काहीतरी हाईट विड्थ वेगळी होती अशी समजा. मग इथे फक्त काय झालं आहे, जिथे आपण क्लिक होता, जिथे आपण व्हॅल वापरला, जिथे आपण फेड इन फेड आउट वापरलं, जिथे आपण स्लाइड अप स्लाइड डाऊन वापरू शकतो, तिथे फक्त इथे ॲनिमेट वापरायचं आहे. आणि इथे जेसॉन ॲरेमध्ये आपल्याला तो पॅरामीटर्स पाठवायचे आहेत. मग इथे आपण तसं एक्झाम्पल हे बघूया. एक समजा मी इथे खाली डिव्हिजन टॅग बनवला. काय बनवला, डिव्हिजन टॅग. या डिव्हिजन टॅगला मी आय डी देतो माय डिव, असा आय डी देतो माय डिव.
मग याची हाईट विड्थ वगैरे देतो. हाईट किती देऊया 100 पिक्सेल आणि विड्थ देऊया 100 पिक्सेल. हाईट 100 पिक्सेल, विड्थ 100 पिक्सेल. अजून काय समजा तर याला आपण कलर वगैरे देऊ शकतो. जो काही डिव्हिजन असणार त्याला आपण एखादा बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. हाईट विड्थ आणि बॅकग्राऊंड कलर आपण CSS ने देऊ शकतो. हां, स्टाईल इज इक्वल टू हाईट कोलन 100 पिक्सेल, विड्थ कोलन 100 पिक्सेल, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड डॅश कलर. बॅकग्राऊंड कलर काय ठेवूया, रेड असेल समजा. बॅकग्राऊंड कलर रेड असेल. हे केलं आणि या माय डिव वरती मी काय करणार, ह्याला काय करतो, एक ॲनिमेशन देतो. आणि हे ॲनिमेशन कधी प्ले व्हायला पाहिजे तर समजा या टॉगल बटनला क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन प्ले व्हायला पाहिजे. टॉगल बटनला क्लिक केल्यानंतर हे फंक्शन कॉल होणार. म्हणजे याच्या खाली मी टाकतो ते ॲनिमेशन. कळलं? ॲनिमेट करतो. कोणाला मला ॲनिमेट करायचं आहे तर डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये इथे हॅश माय डिव हा जो डिव्हिजन टॅग आहे याला ॲनिमेट करायचा आहे. याला काय करायचं आहे, ॲनिमेट. मग इथे ॲनिमेशन देण्यासाठीची प्रॉपर्टी काय आहे, ॲनिमेट नावाची प्रॉपर्टी. आता या गोल ब्रॅकेटमध्ये मी जेसॉन ॲरे पास करतो. तुम्हाला समजण्यासाठी इथे मी ती फोडणी केली. आणि आता इथे जेसॉन ॲरे घेतो. जेसॉन ॲरे म्हणजे काय असतं, जेसॉन ॲरे म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण की व्हॅल्यू पेअर देतो. हे कर्ली ब्रॅकेट झाली. आता याच्यात की व्हॅल्यू पेअर पहिलं मला काय करायचं आहे, लेफ्टकडून राईटला पाठवायचं आहे. म्हणून इथे लेफ्ट साईडला की, उजव्या बाजूला त्याची व्हॅल्यू. लेफ्ट साईडला की देतो लेफ्ट आणि इथे काय व्हॅल्यू. लेफ्ट साईडकडून 500 पिक्सेल मूव्ह झाला पाहिजे. कॉमा अजून काय व्हायला पाहिजे, त्याची ओपॅसिटी, हाईट, विड्थ हे आपण करू शकतो. हे जे आहे ते कोटमध्ये द्या असं म्हटलं आहे. त्याची हाईट सध्या किती आहे, 100 पिक्सेल आहे. ती किती झाली पाहिजे, दुप्पट 200 पिक्सेल झाली पाहिजे. विड्थ आहे ती 100 पिक्सेल आहे. ती सुद्धा काय व्हायला पाहिजे, 200 पिक्सेल व्हायला पाहिजे. हे झालं हाईट विड्थ झालं. आणि एक ओपॅसिटी. ओपॅसिटी काय व्हायला पाहिजे, 0.3 व्हायला पाहिजे ओपॅसिटी. अशा प्रकारे ही ॲनिमेशन प्रॉपर्टी दिली. आणि आता आपण बघूया हे ट्राय करून. ओपन इन ब्राउझर, टॉगल बटनला क्लिक करतो. आता इथे बघा दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे याची साईज बदलली, म्हणजे हाईट विड्थ बदलली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची ट्रान्सपरन्सी बदलली. ट्रान्सपरन्सी म्हणजे ओपॅसिटी जी 1 होती ते काय झालं, 0.3 झाली ओपॅसिटी. पण याची जागा बदलली नाही. मग याची जर जागा बदलायची असेल तर आपल्याला CSS मध्ये त्याला पोझिशन ॲब्सोल्यूट करावी लागेल. पोझिशन कोलन ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट पोझिशन म्हणजे काय, रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे काय, हे जरा तुम्ही सेल्फ स्टडीसाठी चेक करा. ते मी मुद्दाम सांगत नाही. कळलं? पोझिशन इज इक्वल टू रिलेटिव्ह दिलं तर काय होतं, पोझिशन इज इक्वल टू ॲब्सोल्यूट दिलं तर काय होतं, हे जरा तुम्ही सेल्फ स्टडीसाठी चेक करा. जर नाहीच सापडलं तर विचारा, मग मी सांगतो तुम्हाला. अरे पोझिशनचं स्पेलिंग चुकवलं, TION. आता मूव्ह झाला. कळलं? मग अशा प्रकारे इथे भरपूर प्रॉपर्टीज आहेत. हे स्लाइड होत असेल आणि ते मला मध्येच थांबवायचं असेल तर स्टॉप. स्लाइड होत असताना मध्येच थांबवायचं असेल तर स्टॉप. मग हे सगळं तुम्ही इथे शिकू शकता. कळलं ना? मी दाखवलेलं सेम मार्ग आहे. इथे डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये सिलेक्टर आणि इथे जे काय असेल ते फंक्शन. इथे सुद्धा डॉलर गोल ब्रॅकेटमध्ये तो सिलेक्टर आणि इथे त्याचं जे काय फंक्शन असेल ते.
हेच सगळीकडे वापरलं गेलेलं आहे. व्हॅल्यू गेट कशी करायची, व्हॅल्यू सेट कशी करायची हे आपण बघतो. इथे सगळीकडे सेम वापरलेलं आहे. जशी आपण CSS ची प्रॉपर्टी ॲड करतो तसं आपण संपूर्ण CSS चा क्लासही आपण ॲड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. आपण CSS क्लास कुठे शिकले, इंटरनल आणि एक्सटर्नल CSS मध्ये. मग ॲड क्लास वापरून आपण एखादा क्लास ॲड करू शकतो, रिमूव्ह क्लास वापरून आपण एखादा क्लास रिमूव्ह करू शकतो. मग ही फंक्शन आहेत, जशी क्लिक होती, व्हॅल होती, हाईड होती, शो होती, फेड इन फेड आउट, त्या टाईपची ही फंक्शन्स आहेत. ही तुम्ही वापरून बघा. CSS सुद्धा तुम्हाला मगाशी दाखवलेलं आहे. अजॅक्स वगैरे काही इतक्यात बघू नका. या अजॅक्स कशासाठी वापरलं जातं, असिंक्रोनस जावास्क्रिप्ट असं याला म्हटलं जातं. मग हे सिंक्रोनायझेशन किंवा सिंक्रोनस असिंक्रोनस आपण जेव्हा स्प्रिंग बूटच्या वेळेला बघणार आहोत, जेव्हा आपण API कॉल करणार. मग कोर जावाच्या नंतर आपण स्प्रिंग बूट बघणार आहोत फ्रेमवर्क ॲडव्हान्स जावामध्ये. आणि स्प्रिंग बूटमध्ये जो HTML पेजेस आहेत ती आपण बूटस्ट्रॅप स्टुडिओ वापरून जनरेट करणार आहोत बूटस्ट्रॅप स्टुडिओच्या मदतीने. आणि त्याच्यामध्ये आपण जे काही सर्व्हरच्या सर्व्हिसेस कन्झ्युम करणार ते थाईमलीप वापरून करणार सुरुवातीला. आणि ते झाल्यानंतर जर मला वेळ मिळत असेल तर तुम्हाला मी React.js शिकवणार. मग थाईमलीपच्या ऐवजी React.js वापरून तुम्ही कसे API कन्झ्युम करू शकता ते. कारण माझा एक स्टुडंट अरुण आरोलकर त्याने रिक्वेस्ट केलेली आहे की React.js शिकवा. फ्रंट एंड डेव्हलपरसाठी सगळ्यात जास्त वापरलं जाणारं फ्रेमवर्क आहे ते React.js. बॅकएंडसाठी जसं स्प्रिंग बूट हे जास्त वापरलं जातं तसं फ्रंट एंडसाठी React.js हे जास्त वापरलं जाणारं फ्रेमवर्क आहे. मग बघूया कोर जावानंतर ॲडव्हान्स जावामध्ये आधी आपण थाईमलीप वापरून सगळं कवर करू आणि मग पुढे थाईमलीपच्या ऐवजी तिथे React.js मधून आपण बघू. मग त्यावेळीला असिंक्रोनसली आपण API कसे कॉल करायचे ते येणार आहे इथे. या अजॅक्सच्या ऐवजी आपण Axios ही लायब्ररी वापरणार जावास्क्रिप्टची, जी जास्तीत जास्त कंपन्या वापरतात API कॉल करण्यासाठी. आणि API म्हणतो, API म्हणजे काय असतं हे सुद्धा तुम्हाला तेव्हा सांगतो जेव्हा स्प्रिंग बूट आपण ओपन करणार, तेव्हा कोर्स ओपन करणार, सुरू करणार तेव्हा. तोपर्यंत इथे डायमेन्शन म्हणजे काय किंवा इतर ज्या प्रॉपर्टी ज्या मी वेळेच्या कमतरतेमुळे दाखवू शकलो नाही, या सगळ्या प्रॉपर्टी तुम्ही एक मजा म्हणून चेक करा. कळलं, जे क्वेरीसोबत खेळायला मजा येते, हा कोड करायला मजा येते, याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. इथे क्लिक केल्यानंतर असं काहीतरी होतं. कोणाला काही डाऊट्स असेल ते विचारू शकता आणि नाहीतर ही मीटिंग लीव करू शकता.